नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने वीर वाजेकर महाविद्यालयात रंगला अंगरूदुंगरूचा अविस्मरणीय सोहळा। कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभ मुहूर्तावर वीर वाजेकर आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयात यंदा एक अनोखा, खुमारदार आणि साहित्यिकदृष्ट्या अत्यंत मौलिक असा कार्यक्रम उत्साहात पार पडला। अंगरूदुंगरू हे या कार्यक्रमाचे शीर्षक ऐकूनच उपस्थितांच्या चेहऱ्यावर हास्याची लहर उमटली, कारण हे नाव आगरी समाजाच्या एका अत्यंत गोड आणि जिव्हाळ्याच्या खेळाचे, ज्यात आजोबा आपल्या लाडक्या नातवाला पाठीवर घेऊन लहरत फिरायचे। हाच खेळ, हाच जिव्हाळा आणि हीच उत्स्फूर्त आनंदाची भावना ज्येष्ठ आगरी साहित्यिक श्री गजानन म्हात्रे यांनी आपल्या काव्यसंग्रहाला शीर्षक म्हणून दिली आहे आणि त्याच नावाने आज महाविद्यालयाचे सभागृह दुमदुमले। महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर आमोद ठक्कर यांच्या दूरदर्शी नियोजनातून साकार झालेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबई येथील रांगधनू प्रकाशनाचे संस्थापक ज्येष्ठ आगरी साहित्यिक श्री गजानन म्हात्रे यांची उपस्थिती होती। श्री म्हात्रे हे केवळ एक कवी नाहीत, तर आगरी भाषा, संस्कृती आणि इतिहास यांचे एक समर्पित दस्तऐवजीकरणकार आहेत। रामदास बोट दुर्घटनेवर भारताच्या टायटॅनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या करुण इतिहासावर लिहिली गेलेली पहिली कादंबरी चक्रीवादळातील श्री संत रामदास बोट ही श्री गजानन म्हात्रे यांनीच लिहिलेली आहे। 17 जुलै 1947 रोजी मुंबईजवळील अरबी समुद्रात चक्रीवादळात सापडून रामदास बोट बुडाली, ज्यात जवळपास 850 पैकी 650हून अधिक प्रवाशांचा दुःखद अंत झाला। त्या समुद्रकिनारी राहणाऱ्या आगरी बांधवांनीच त्या दिवशी अनेक जीव वाचवले होते आणि त्याच समाजाचे प्रतिनिधी असलेल्या म्हात्रे यांनी हा इतिहास पहिल्यांदा कादंबरी रूपात जगासमोर आणला। ही गोष्ट या समाजासाठी अत्यंत अभिमानाची आहे। श्री म्हात्रे यांच्या साहित्यविश्वाची व्याप्ती खूप मोठी आहे। ज्ञानेश्वरीतील आगरी भाषा सौंदर्य हे त्यांचे आणखी एक महत्त्वाचे पुस्तक, ज्यात ज्ञानेश्वरीतील आगरी शब्दांचा शोध घेत ते शब्द संबंधित ओव्या आणि संदर्भासह मांडले आहेत। आज कार्यक्रमात त्यांनी हे संदर्भ प्रत्यक्ष सादर करताना उपस्थित श्रोत्यांना थक्क केले की ज्ञानेश्वरांसारख्या महान संत कवीने वापरलेले अनेक शब्द आगरी बोलीत आजही जिवंत आहेत। हे ऐकून अनेकांच्या डोळ्यात अभिमानाची चमक आली। त्याखेरीज नवी मुंबईच्या प्राचीन ग्रामदेवता मावळीतली माई एक प्रेमकथा, कालवासिनी एकविरा आई, श्री एकविरा आईच्या 5 लोककथा अशा अनेक पुस्तकांद्वारे त्यांनी कोकण किनारपट्टीचा, नवी मुंबई आणि उत्तर रायगडच्या आगरी समाजाचा इतिहास, श्रद्धा आणि संस्कृती जपण्याचे महान कार्य केले आहे। कार्यक्रमात श्री म्हात्रे यांच्या सहकारी सौ संगीता पाटील यांनी आपल्या अत्यंत सुमधुर आवाजात धवलगीतांचे सादरीकरण केले। आगरी लोकसंस्कृतीतील धवलगीते ही एक दुर्मिळ आणि भावगर्भ परंपरा असून सौ पाटील यांच्या गाण्याने ती जिवंतरूपी सभागृहापर्यंत पोहोचली आणि श्रोत्यांनी डोळे मिटून ती गीते अनुभवली। अंगरूदुंगरूच्या खुमारदार आगरी हास्य कविता, शब्दसंग्रहाचे दालन आणि गप्पा गोष्टींनी सजलेल्या या कार्यक्रमाने सभागृहाचे वातावरण सतत हास्यरसाने भारले होते, तर मध्येच ज्ञानेश्वरीच्या संदर्भांनी त्याला गांभीर्याची झालर दिली। सहयोगी कवी श्री हरिश्चंद्र माली, श्री घनश्याम परकाळे, शिवशाहीर श्री सुधाकर लाड आणि श्री अनंत पाटील या कवींनी आपापल्या कविता सादर करून कार्यक्रमाला बहुरंगी रूप दिले। महाविद्यालयाचे दुपार सत्राचे उपप्राचार्य डॉक्टर अनिल पालवे यांनीही या साहित्यिक माहोलात स्वतः आगरी बोलीतील कविता सादर केली आणि उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळवली। अध्यक्षस्थानी असलेल्या रायगडभूषण श्री LB पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात उपस्थित सर्व मान्यवर कवींच्या साहित्यिक योगदानाचे, त्यांच्या वैशिष्ट्यांसह हृदयस्पर्शी मूल्यमापन केले। मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व विशद करताना मायबोलीवरील एक हृदयस्पर्शी कवितेचे सादरीकरणही त्यांनी केले। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे आयोजित विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या महाविद्यालयाच्या कुमारी हर्षदा महाकाळ, कुमारी समिधा रेवस्कर, कुमारी माधुरी जाधव आणि कुमारी समीक्षा ठाकूर या 4ही विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। त्यांनी विद्यापीठ स्तरावर महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केल्याचे गौरवोद्गार अध्यक्षांनी काढले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व यशस्वी संयोजन ग्रंथपाल सुप्रिया नवले यांनी अत्यंत प्रसन्नपणे केले।
तर प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक गजानन चव्हाण यांनी केले आणि आभार प्रदर्शन डॉक्टर चिंतामण धिंदळे यांनी केले. अंगृदुंगरूच्या खेळातील आजोबांप्रमाणे आगरी साहित्याचा हा समृद्ध वारसा पुढच्या पिढीला वाहून नेण्याचे काम या कार्यक्रमाने समर्थपणे केले, असे उपस्थित रसिकांना एकमुखाने सांगितले. आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खार पाटील, उरण.